तेजस्वी व्यक्तिमत्व आणि उत्तुंग कर्तृत्व ज्यांच्या अंगी स्थित आहे, निस्वार्थ समाजकारण ज्यांच्या जगण्याची रीत आहे, अशा वक्ता म्हणून लाभलेल्या ॲडव्होकेट अंजलीताई साळवे यांनी विचारपीठावर येऊन आपले विचार व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. मंचावर उपस्थित मान्यवर आणि मंचाच्या पुढे उपस्थित सर्व मान्यवर, माता रमाई साहित्य संमेलन आज इथे आयोजित केलेलं आहे. आयोजकांचे कौतुक करावं, कारण माझ्या माहितीप्रमाणे हे माता रमाई साहित्य संमेलन हे पहिलंच साहित्य संमेलन असावं. आणि आज मी जे काही भाषण करणार आहे, माझा विषय जो दिला आहे संविधानिक मूल्य आणि आजची स्त्री, तर माझं भाषण हे 3 ते 5% या ज्या आधुनिक महिला आहेत त्यांच्यासाठी मुळीच नाही, हे पहिले सांगून देते. माझं भाषण हे 95 ते 97% आधुनिक महिला किंवा या देशाची आजची स्त्री ह्याच्या संदर्भामध्ये हे भाषण माझं राहणार आहे. कोमल है कमजोर नहीं, शक्ति का नाम ही नारी है, असं आपण ऐकतो. शक्ती का नाम नारी म्हणतो, तिचं वेगळ्या प्रकारे असं वर्णन केलं जातं. आज ही शक्ती का नाम नारी है हे ज्या नारीला आपण म्हणतो. मल्टीटास्किंगमध्ये माहीर असते स्त्री. आज इथे आलेल्या ज्या बसलेल्या आहेत, म्हणजे मंचावर बसलेल्या असो नाही तर मंचापुढे बसलेल्या असो, मल्टीटास्किंग करून आलेल्या आहेत. केलं की नाही मल्टीटास्किंग? मॅडम मल्टीटास्किंग केलं तुम्ही? सकाळी पोळ्या केल्या, पोळ्या करता करता कुकर पण लावला, जायचं आहे 11चा कार्यक्रम आहे, पण पोचले मी 12:30 वाजता. पण काही का असेल ना, सर्व कामं करून मी आले. अनपेड लेबर, पण आपण ते आनंदाने करतो. आणि हे वाटायला येतं मॅक्सिमम स्त्रियांच्याच. त्याच्यामुळे आजच्या आधुनिक स्त्रीची भूमिका, संविधानिक मूल्य, ह्या 2 गोष्टींमध्ये किती तफावत होत आहे, की आपणच ती तफावत करत आहोत, की आपल्या आजूबाजूची परिस्थिती त्याला कारणीभूत होत आहे, की आपण ते स्वीकारले आहे, याचं मूल्यांकन आपल्याला करावं लागेल. एवढं सारं बर्डन घेऊनही आज इथे बसताना घरचाही विचार असेल, सगळे विचार असेल त्या महिलेच्या मनामध्ये. आणि तुम्ही ते ना जो मुस्कुरा रही हो क्या गम है जिसको छुपा रही हो, आँखों में नमी हसी लबों में क्या बात है क्या दिखा रही हो. कार्यक्रम संपते कधी, उशिरा सुरू झाला, संध्याकाळी जायचं आहे, दुपारी मार्केटमध्ये पण जायचं आहे, हे सगळे विचार या आजच्या आधुनिक स्त्रीमध्ये आहे. तिच्या वाट्याला आलेल्या ह्या जिम्मेदाऱ्या तिला काही स्वस्थ बसू देत नाही. मुद्दाम तुमचा मी खूप मोठं भाषण संविधानिक लेवलवरचं न देता आजचे संविधानिक मूल्य काय आहे आणि आजची आधुनिक स्त्री कशा प्रकारे जगत आहे याचं वास्तव मांडायचा प्रयत्न करत आहे. त्यातून आपल्याला कुठे कसं खंबीरपणे निघता येईल याचा विचार ज्यानी त्याने करावं. कारण आजकाल सल्ले देऊन फुकटचे सल्ले तर बिलकुल ऐकत नाही. त्याच्यामुळे ज्याचं त्याचं आपण मूल्यांकन करावं. स्वातंत्र्याच्या पूर्वी किंवा या भारतामध्ये मनुस्मृती नावाचा एक ग्रंथ होता. वर्षानुवर्ष स्त्रीला दुय्यम स्थान हे देण्यात आलं. आपलं बरंच त्या संदर्भात वाचनही झालं आणि स्त्रीला या जाचातून मुक्त करावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. हे एक स्त्रीमुक्ती चळवळीचं एक मोठं पाऊल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपात मिळालं. आणि ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तयार होत असताना ज्या त्यागमूर्ती त्यांच्यासोबत सक्षमपणे, भक्कमपणे, भावनिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या ज्या उभ्या होत्या त्या माता रमाई. या स्त्रीचं योगदान हे आजच्या आधुनिक स्त्रीने सुद्धा विसरता कामा नये.
कारण त्यांचा भक्कम पाठिंबा होता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपलं शिक्षण पूर्ण करू शकले. शिक्षण पूर्ण करून या देशात येऊन संविधान आपल्याला देऊ शकले. त्या संविधानामध्ये महिलांना आणि बालकांना विशेष प्रावधान त्यांनी त्या संविधानामध्ये अंतर्भूत केले. आणि कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजातील स्त्रियांची प्रगती किती झाली आहे ह्याच्यावरून आपण त्या समाजाचं मूल्यांकन करू शकतो असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रिया आणि बालक जे मी आधी म्हणत होतो यांना कन्सिडर करून संविधानामध्ये काही प्रावधानं लिहिलेली आहेत. आणि भारतीय संविधानामध्ये स्वतंत्रता, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्य त्यांनी दिलेली. आताच आपण प्रिएम्बल वाचलं, त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशनसुद्धा म्हणतात. एक एक शब्द परत आठवून बघा. संविधानाचं सर्व सार जो आहे तो तुम्हाला प्रिएम्बलमध्ये, प्रस्तावनेमध्ये सापडेल आहे. संविधानाच्या प्रस्ताविकेतच समाजवाद, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य या तत्वासोबतच नागरिकास सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय मिळावा या मूल्याचा तिथे स्वीकार केलेला आहे. आता ही जी मूल्य आहे ही मूल्य आजच्या आधुनिक स्त्रीमध्ये, म्हणजे आजची जी आपण आधुनिक स्त्री आहे असं म्हणतो, तर ही मूल्य तिला किती लागू होतात. कारण जुन्या काळामध्ये हा विषय होता की औरत ने जन्म दिया, मर्दों को मर्दों ने उसे बाजार दिया. म्हणजे 1960चे गाणी जेव्हा आपण ऐकायचं किंवा 70चे जेव्हा गाणी ऐकायचे तेव्हा असेच काहीतरी गाणी ऐकायला मिळायचे. मग कुठंतरी कोमल हे कमजोर नाही असे पुढे पुढे गाणे येत गेले. आणि नंतर तिचं खंबीर रूप चित्रपटाच्या रूपाने का होईना, त्याच्यानंतर भाषणांमधूनही अशा बऱ्याच प्रकारे म्हणजे आपल्याला माहिती पडलं, जाणवलं. आता ही जी स्वातंत्र्यता, समता, बंधुता आणि न्याय ही जी मूल्य आहे ही आजच्या, मी आधीच भाषणाच्या म्हटलं होतं की 95% महिलांच्या संदर्भामध्ये मी आज बोलणार आहे. तर हे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत गेलं का? समानता ही जेव्हा म्हणतो, म्हणजे काल 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट झालं. माझं स्टेटस होतं की गुलाबाचं फूल देणारा हा फेब्रुवारीपर्यंत साथ देतो, पण मेथीची भाजी तोडून देणारा हा आयुष्यभर साथ देतो. ही आहे छोट्याशा कृतीमधून महिलेला मिळालेली समानता. खूप मोठं तत्त्वज्ञान सांगायची गरज नाही आहे. तर ही समानता आपल्याला मिळते का? आणि ती मिळण्यासाठी जर संविधानात दिलेलं आहे तर ती मिळण्यासाठी आपण कितपत खंबीर आहोत का, आपण कितपत सक्षम आहोत हा प्रत्येक स्त्रीने विचार करायला पाहिजे. आणि अजूनही स्त्रियांच्या अत्याचाराच्या घटना काही कमी झालेल्या नाही आहे. बलात्कार आहे, सामूहिक बलात्कार आहे, आपण टी व्हीवर बघतो, हिंसाचार आहे, घरगुती हिंसाचार आहे, कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण आहे. अशा कितीतरी घटना ती फक्त स्त्री आहे म्हणून तिच्यासोबत घडतात, हे वास्तव आहे. आणि त्याच्यासाठी कित्येक कायदे पण आलेले आहेत. संविधानाने पण बरेचसे प्रावधानं दिलेली आहे. महिलांच्या संदर्भातल्या योजना आहे, तिला बरोबरीचा अधिकार आहे, भाषा स्वातंत्र्य आहे, कामाचं स्वातंत्र्य आहे, हे सगळे तिला अधिकार दिले. त्या संदर्भात बाकी कायदेसुद्धा तिच्या बाबतीमध्ये तिला तिच्या संरक्षणाच्या संदर्भात बरेचसे कायदे पण बनले आहेत. आता मूळ मुद्द्यावर येऊन परत की स्त्रियांना शिक्षणाची दालनं उघडी झाली. शिक्षण घ्यायला लागल्या स्त्रिया, उच्च शिक्षित व्हायला लागल्या आणि ती नोकरी पण करू लागली, पैसा पण कमवू लागली. इथपर्यंत आपण मान्य करतो आजची स्त्री शिक्षण पण घेत आहे, नोकरी पण करत आहे, पैसा पण कमवत आहे. पण आजही 80 ते 90% घरात ती नोकरी करणारी नसली तर मी मान्य करते. पण जर ती नोकरी करणारी असती तर होम मॅनेजमेंट हा जो विषय आहे हा मॅक्सिमम लेवलवरती तिच्याकडेच असतो. म्हणजे हे काही दुय्यम दर्जाचं काम आहे असं मी म्हणत नाही, पण नोकरी
आणि घर सांभाळत असताना दोघंही जर नोकरी करत असेल तर घरी राहणारी म्हणजे नोकरी करणारी जी महिला आहे हिच्यावर दुय्यम जबाबदारी ही लादल्या जाते. किंबहुना संसार खराब व्हावा नाही म्हणून ती ते स्वीकारते. ही आजची आधुनिक स्त्री आणि हे सुद्धा तिलाच सांभाळावं लागतं. मी कोणाला प्रश्न करणार नाही, पण प्रत्येकाने नोकरी करणाऱ्या प्रत्येक स्त्रीनी ही म्हणजे आत्ममूल्यांकन करावं. याचा अर्थ असा नाही की आज घरी गेल्यानंतर भांडण करा. आत्ममूल्यांकन करा, स्वतःचे स्किल वापरा, कामं कशी करून घ्यायची. ऑफिसमध्ये जेव्हा बॉस असतो तेव्हा अधीनस्थ व्यक्तीकडून जसे कामं करून घेतो तर घरच्या लोकांकडून हेल्पिंग हँड कसे उपलब्ध करून घ्यायचे याचं स्किल डेव्हलप करणं गरजेचं आहे. काही जण मग ना म्हणजे काही असे विचारवंत असतात, अहो मग तिला सांगा ना, ती कशाला करते, नको करू म्हणा तिला. माझं त्यांना हे सांगणं आहे की आपल्या भाषणातून किंवा जनजागृतीच्या मोहिमेतून हे सांगा की तुम्ही सुद्धा महिलांच्या घरकामामध्ये मदत करा. हा पॉझिटिव्ह संदेश त्यांना करा. तू कशाला करते हे सांगून घरात वाद होण्यापेक्षा पुरुषांनी सुद्धा घरकामामध्ये मदत केली पाहिजे हा संदेश आपल्या वक्तव्यातून केला पाहिजे, असं माझं एक मत आहे. मी आज जास्त ना आर्थिक याच्यासाठी बळ देते की माझ्याकडे लीगल EMI जेव्हा येतात किंवा काउन्सिलिंगच्या संदर्भामध्ये येतात तेव्हा बोमची अडते ना सगळी ती सर्व आर्थिक याच्यातच अडते. त्याच्यामुळे मी हा मुद्दा आज एकच मुद्द्यावर जास्त भर देणार आहे. दुसरं आहे की मुली शिकतात, नोकऱ्या करतात, लग्न झालं की मूल बाळ सांभाळायचं आहे म्हणून नोकऱ्या सोडतात. विषय माझा तोच आहे. आजची स्त्री, संविधान, आजची स्त्री काय करत आहे मी याच्यावरच जास्त फोकस देत आहे. मूल बाळ सांभाळायचं आहे म्हणून त्या नोकऱ्या सोडतात. ते काही चांगलं चाललं तर ठीक आहे, पण नाही जर चाललं तर काय करणार हा विचार. शिक्षण आपण घेतो, शिक्षणाची तालनोबली झाली म्हणून आपले मायबाप आपल्याला शिक्षणासाठी पाठवतात, उच्च शिक्षित करतात. मग एखादी डॉक्टर झाली, लॉ झाली, BE झाली, मग तिचं लग्न करायचं आहे तर मग तिला पण तिची पण अपेक्षा असते ना की मी जेवढं शिक्षित आहे तेवढा मला तसाच नवरा पाहिजे. मग शिक्षण घेऊन जर आपण आर्थिक स्वावलंबन आपण आपलं करू शकत नसेल तर फक्त लग्नाची इलिजिबिलिटी म्हणून आपण शिक्षण घेत आहोत का? की मला सुशिक्षित आणि मोठ्या पगाराचा नवरा मिळाला पाहिजे. तू 10वा-12वा वर्ग झाली तर इंजिनियर नवरा भेटणार नाही, मोठ्या पगाराचा नवरा भेटणार नाही. शिक्षण घे, आपण त्याच्यासाठी शिक्षण घेत आहोत का हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. कारण जिन्हें अपनी सलाखें प्यारी होती है उन्हें आज़ादी कभी नहीं मिलती. तुम्ही आपले जर असेच थॉट प्रोसेस जनरेट करून ठेवाल की शिक्षण हे मला इतक्यापर्यंत घ्यायचं आहे, चांगला नवरा कमाई करत आहे, मी घरी बसून खात आहे, इट्स ओके. पण जर का काही कमी जास्त झालं तर मग असं नको व्हायला की मजबुरी में मुझे जीना पड रहा है. ही मजबुरी आपणच ओढवलेली असते कारण तेव्हा पदरात एक मूल असतं. अशी मजबुरी आपल्या वाट्याला आलं नाही पाहिजे. म्हणजे स्त्रीने, मुलींनी नुसत्या कपड्यांनी आधुनिक होता कामा नाही, आर्थिकदृष्ट्या सुद्धा तिने आत्मनिर्भर होणं ही आजच्या काळाची गरज आहे. मी हे माझ्याकडे रोज अशा केसेस येतात. तिची काय मजबुरी जेव्हा विचारते ना तर हेच कारण मला पुढे येते. दुसऱ्या काही प्रवृत्तीच्या आहेत की पगार कमवतात पण आर्थिक नियोजनाचं पूर्ण बजेट हे घरच्या कोणत्या तरी पुरुषाच्या हातात असतं. आणि अशा याच्यामध्ये मग तिच्या पगार कमवण्याच्या याच्यात आर्थिक नियोजन जर ती पूर्ण आपल्या नवऱ्याच्या किंवा वडिलांच्या किंवा भावाच्या किंवा दीर भासाचे कोणी आहे त्यांच्या याच्यात देत असेल तर तिची निर्णय क्षमता काय आहे. आता म्हणाल मॅडम आज पैशाच्याच गोष्टी करून राहिल्या क्योंकि पैसा सब कुछ नहीं है लेकिन पैसा बहुत कुछ है. मानता ना?
ज्या महिलेला नवऱ्याला सोडून द्यावंसं वाटते, सासरच्या जाचाला सोडून द्यावंसं वाटतं, एक अशी वेळ येते पण ती सोडू शकत नाही. कारण आज माझी 35शी आहे मॅडम, आज माझी 40शी आहे मॅडम. या 5 वर्षाच्या लेकराला घेऊन मोठं जाऊ, हा 4-5 वर्षानंतर होईल नॉर्मल. म्हणून तिचा असा भावडा विश्वास असतो. कैद के लिए सलाखें हो ज़रूरी नहीं है, कैद के लिए सलाखें हो ज़रूरी नहीं है, घुटन भरी आज़ादी में भी जीना ये मजबूरी तो नहीं है. ही अशी मजबुरी होऊन जाते. म्हणून आज तर 40-45 पार झालेले आहे, पण अशा कार्यक्रमाला मला असं वाटतं की 20-22 वर्षाचे मुलं मुली जास्त असायला पाहिजे. कारण आता समाज परिवर्तन, सामाजिक मूल्य त्यांच्याद्वारेच रुजवल्या जातील. कारण आता 40 पारवाल्यांनी जेवढे रुजवायचे होते ते आपल्या कामाला लागले किंवा एक ॲडजस्टमेंट म्हणून ॲडजस्टमेंट पण करायला शिकून गेलेले आहे. तर ह्या सर्व याच्यात आया ज्या बसलेल्या आहे, मला त्यांना खास करून सांगायचं आहे की मुलींना खूप शिकवा. मुलींना खूप शिकवत असताना तिला आत्मनिर्भर, आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर कसं होता येईल याच्यावर पहिला फोकस ठेवा. त्याच्यानंतर स्वतःचे निर्णय स्वतः कसे घेता येईल इतकं तिला भावनिकदृष्ट्या सक्षम बनवा. कारण आज डिप्रेशनचे मुद्दे खूप जास्त येतात. काउन्सिलर आहे म्हणून सांगते की छोट्या छोट्या गोष्टीचं आपल्याला डिप्रेशन येतं. आपल्या एजमध्ये 70-60 किंवा हे जे 75पर्यंतचे ज्यांचे जन्म झाले आहे त्यांना एक ॲडजस्टमेंट म्हणून झालं. पण आजकालच्या मुलांना डिप्रेशन हा मानसिक जी मेंटल हेल्थ म्हणतो ती लवकर खालावते त्यांची. त्याच्यामुळे भावनिकदृष्ट्यासुद्धा त्यांना कसं सक्षम बनवता येईल ते बनवा. लैंगिक, शारीरिक आणि मानसिक अत्याचार होत असेल तर नक्कीच कायद्याची मदत घ्यायलाच पाहिजे. पण सोबतच शिक्षण, आर्थिक, भावनिक आणि शारीरिकदृष्ट्यासुद्धा तिला सक्षम बनवा. कारण हे जे अत्याचार होतात, हे जे सामूहिक बलात्काराच्या म्हणजे घटना सांगत आहे, बलात्काराच्या टीजिंगच्या आहेत, तर 2 फवाडी खाण्याची सुद्धा तिच्यामध्ये शारीरिक क्षमता असायला पाहिजे. म्हणून मुलींना कम्प्युटरचे क्लासेस आहे, फॅशन डिझायनिंगचे क्लासेस आहे किंवा स्विमिंगचे क्लासेस आहे, हे शिकवत असताना तिला कराटेचे पण क्लासेस शिकवा. या गोष्टीकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका आयांनी. आणि मुलींना 7च्या आत घरात शिकवत असताना, मुलांनासुद्धा महिलांचा रिस्पेक्ट केला पाहिजे. घरकाम हे नुसतं महिलेचं किंवा बहिणीचं काम नाही आहे, ते तुझंसुद्धा वाट्याचं काम आहे, हे आपल्या मुलांना शिकवावं लागेल. तेव्हाच हे जे आपण समतेचं मूल्य जे म्हणतो, ते समतेचं मूल्य, हे जी संविधानिक मूल्य दिलेली आहे ही आपण आपल्या घरापासून समाजापर्यंत पोहोचवू शकतो. प्रत्येक स्त्रीला मला हेच सांगणं आहे की आपल्या जीवनाच्या चाव्या ह्या दुसऱ्याच्या हातात देऊ नका. तरच आधुनिक स्त्री आणि हे जे संविधानिक मूल्य जे दिलेले आहे, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, हे जी मूल्य दिलेली आहे तेव्हाच ही आपण स्वतःमध्ये रुजवू शकू आणि आपल्या येणाऱ्या जनरेशनमध्ये सुद्धा रुजवू शकू. आणि सरतेशेवटी सगळ्या महिलांना एकच म्हणजे मला सांगणं आहे की आर्थिकदृष्ट्या स्वावलंबनाकडे लक्ष द्या, भावनिकदृष्ट्या सक्षम राहा, तुम्ही पण राहा, तुमच्या मुलांनासुद्धा बनवा, म्हणजे मुलींनाही आणि मुलांनासुद्धा बनवा. आणि आपली निर्णय क्षमता ही साबूत ठेवा. आणि प्रत्येक स्त्रीसाठी शेवटच्या 2 ओळी घेते की तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है, तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है, तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है, तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है.